तर राधे राधे सगळ्यांना. तर आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे गुळाच्या कापण्यांची. तर त्याच्यासाठी मी सगळं साहित्य इथं काढून ठेवलं होतं, म्हणजे जे लागणार आहे ते. तर गूळ आधी किसून घेतला, 1 वाटीच्या प्रमाणात घेतलं होतं. 1 वाटी गूळ, त्याच्यासाठी 1च वाटी पाणी. आणि ते काय पाक नाही होऊ द्यायचा गुळाचा, फक्त गरम करून घ्यायचं, म्हणजे गूळ वितळून घ्यायचा. तर गूळ वितळतोच आहे तोपर्यंत मी गव्हाचं पीठ घेतलं होतं 2.5 वाटी. त्याच्यानंतर अंदाजे अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलं, म्हणजे असं सगळं 3 वाटी झालं. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं वेलदोडे पावडर टाकली, आणि बडीशोप जर असली तर ते पण तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी काय टाकली नाही. त्यानंतर मी पीठ मळायला घेतलं, पण त्या कॅमेऱ्यात ऑफ होऊन गेला, म्हणजे का बरं काय माहिती. तर मी पीठ मळून घेतलं, 15-20 मिनटं रेस्टला ठेवलं, म्हणजे भिजू दिलं, आणि नंतर मग लाटायला घेतलं. त्याच्यावर थोडीशी खसखस पण घेतली. खसखस ना छोटा गोळा असतानाच घ्यायची, म्हणजे नंतर ती निघत नाही, आणि व्यवस्थित नीट कापून घ्यायची. त्याच्यामध्ये मी मोहन पण टाकलं होतं पिठामध्ये, बरं का, तुम्ही पण टाका, त्याने एकदम खुसखुशीत होती आणि अशी नरम नाही पडत, आणि नीट भिजल्यावर पण छान होती. तर तेवढ्या पिठात माझे 5 गोळे झाले होते, म्हणजे एक ताट भरून कापण्या झाल्या होत्या चांगल्या. तर तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि तळायला हाय फ्लेमवरच तळायचं आहे, म्हणजे जर आधी एकखटी करून ठेवलं तरी काही नाही, पण जर ॲडजस्ट होत असलं तर लाटणं आणि तळणं तर दोन्ही सोबत करू शकता, किंवा आधी लाटून ठेवू शकता आणि नंतर सगळे एकखटी तळून घ्यायचे. तर मी पण असे म्हणजे छोटे छोटेच गोळे होते, बरं का, 5 गोळे झाले होते ते. जर मोठे बनवले पूर्ण पोलपट भरून तर 3 होतील. तर सगळ्या कापण्या मी तळून घेतल्या व्यवस्थित, म्हणजे लाटून पण घेत होते आणि तळून पण घेत होते. तर तुम्ही पण नक्की करून बघा कापण्या गुळाच्या, आणि कशा होतात ते नक्की कमेंट करून सांगा. 1-2 मी फोडून पण बघितल्या होत्या, म्हणजे पण एकदम अशा खुसखुशीत झाल्या होत्या, अशा नरम पडल्या नाही, काही नाही, व्यवस्थित. तर तुम्ही पण करा, आणि केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली होती.